राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत सर्वपक्षीय शिष्टमंडळाची 1.25 तास चर्चा। शिष्टमंडळातील काही प्रमुख नेत्यांची आज पुन्हा निवडणूक आयोगात बैठक। बैठकीनंतर पत्रकार परिषद। ठाकरे बंधूंकडून निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट आणण्याची आग्रही मागणी। व्हीव्हीपॅट शिवाय निवडणूक घेऊ नका। देशात सध्या कुठेच निवडणुका नाहीत तर व्हीव्हीपॅट आणा, राज ठाकरेंची मागणी। राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर। डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीपर्यंत निवडणुका लागण्याची शक्यता। मतदार यादीत बदल करणं हे राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचं स्पष्टीकरण। विधानसभेची मतदार यादीच स्थानिक निवडणुकांना लागू असणार। उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार। 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 वाजता उद्घाटनाचा सोहळा। निमंत्रण पत्रिका समोर। मवियातील मनसेच्या समावेशाबाबत कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही। समावेशाचा निर्णय इंडिया आघाडीच्या नेत्यांचा। हर्षवर्धन सपकाळ यांचं स्पष्टीकरण। कुणीही पक्षाशी विसंगत भूमिका घेऊ नये, जातीयवादी वक्तव्य करू नये। वरळी डोममधील बैठकीत अजित पवारांकडून संग्राम जगताप यांची कान उघडली। समीर पाटलांकडून रवींद्र धंगेकरांवर 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा। मकोकातील आरोपी असल्याचं सिद्ध करा, नाहीतर गुन्हा नोंदवू। समीर पाटील यांचा धंगेकरांना इशारा। नोव्हेंबरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका होण्याची शक्यता। दर 20 दिवसांच्या कालावधीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार, सूत्रांची माहिती। सोनं चांदी महागलं। सोन्याचे दर जीएसटीसह 1,30,000 रुपये प्रति तोळा तर 3,000ची घसरण होत चांदीचे दर 1,91,000वर। परदेशात जायचं असल्यास आधी माफीचा साक्षीदार व्हा। शिल्पा शेट्टीला अजूनही हायकोर्टाकडून दिलासा नाहीच। पतीच्या कंपनीशी संबंध नसल्याचं म्हणत 60 कोटी भरण्यास शिल्पाचा नकार।